नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचे भजे बनवून दाखवते. यालाच गोड भजे सुद्धा बोलतात आणि गुलगुले जाळीदार असे. नक्की करून बघा. आता या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी. गूळ 1 वाटीला जास्त थोडासा वापरते मी. इथं गोडानुसार गूळ वापरला तरी चालेल, काही हरकत नाही. 1 चमचा बडीशेप आणि 3 ते 4 विलायची असं ठेचून घेतलेले आहे मी. आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी. आता त्यामध्ये हे गूळ वितळून घ्यायचं आहे. आता हे वितळत आलेलं आहे गूळ. आणि गूळ घेताना चांगल्याच क्वालिटीचा वापरायचा गूळ इथे. आता गूळ यामध्ये वितळलेला आहे. आता गॅस बंद करून टाकते मी. आता एका बाउलमध्ये हे गाळून घ्यायचं चाळणीने, कारण खाली दगड माती काही असू शकते, त्याच्यामुळं कधी पण असे चाळून घ्या. हे बघा. आता बऱ्यापैकी गरम आहे, त्यामध्ये हे पीठ टाकून घेते मी. तुम्हाला थंड करून घ्यायचं असलं करून घ्या. आता त्यामध्ये 2 चमचे रवा, त्यानंतर बडीशेप, विलायची, त्यानंतर चिमूटभर मीठ. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ वापरलं छान लागते. आता छान एकजीव करून घेते यामध्ये. तर या ठिकाणी किती छान हे मिश्रण एकत्र झालेलं आहे. हे बघा, इथे पाहू शकता. इथपर्यंत असं ठेवायचं. आणि त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. ॲक्टिवेट होते छान. आता छान एकजीव करून घेते परत एक वेळेस. तर या ठिकाणी हे मिश्रण तयार आहे. आता तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल आपल्याला कडकडीत छान गरम करून घ्यायचं. कोमट तेल इथे आपल्याला ठेवायचं नाही. तेल छान झालेलं आहे गरम. आता आपण कशी भजे टाकतो तशा प्रकारचे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. थोडंसं टाकायला थोडासा वेळ लागतो, घाई करायची नाही. आणि लगेच टर्न करायचे नाही. हे बघा किती छान असे वर आलेले आहेत बघा. आता टर्न करून घ्यायचे. लहान मोठ्या आकाराचे तुम्ही टाकू शकता. आणि सोनेरी कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे. आता हे झालेले आहे, काढून घेते मी. हे बघा, तळून दाखवते. आता हे बाकीचे राहिलेले असे तळून घेते मी. टाकताना काही करायची नाही, एवढी काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण तळून घेतलेले आहेत बघा. किती छान आवाज पण येतो. आणि एक तोडून दाखवते बघा, किती छान जाळी पण पडलेली आहे अशा प्रकारे. आणि मधल्या वेळेस लहान मोठ्यांना करून द्या खाण्यासाठी. नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.